तुम्ही सगळं करताना शेवट काय लावलं, ज्याचं इन्कम जास्त ते हे जे 100 कारनामे आहेत ह्याचा इन्कम जास्त राहणारच, ह्याचे बाकीचे बघा ना तुम्ही. तो 600 घोटाळा 100 बोलायचा त्यांचा. मग तो त्या माणसाला आम्ही द्यायचं का इथं काम द्यायचं का? मी तुम्हाला सदस्य म्हणून विनंती करतोय, अशा माणसाला काम जर तुम्हाला द्यायचं असेल तर द्या. आम्ही येणाऱ्या वारीला मुख्यमंत्री साहेबांना काय निवेदन देते देतो. निवेदन देत नाही, येऊन देत नाही, येऊन देणार नाही पण मुख्यमंत्र्याला एकादशीला नाही. तुम्हाला आमचं ऐकायचं दिलेलं टेंडर झालंच पाहिजे, मंदिर समिती बरखास्त झालीच पाहिजे, मंदिर समितीचा मनमानी कारभार थांबलाच पाहिजे. ज्या बीव्हीजी कंपनीला तुम्ही आज 5,77,00,000 रुपयाचं टेंडर दिलेलं आहे, ही पैसा काय तुम्ही घरात न वाचलेला नाही. ही कष्टकरी शेतकरी वारकरी जो आज कष्ट करून तिथे येतोय त्या लोकांचा तो पैसा आहे. तुम्ही त्यांना त्या पद्धतीने पुन्हा घ्या, आमच्या मागण्या काय ती सगळे सामाजिक कार्यकर्ते सगळे सामाजिक पूर्वी मंदिर समिती बरखास्त व्हावी आणि बीव्हीजी कंपनीला जे अनधिकृतपणे टेंडर दिलेलं आहे ते या ठिकाणी कॅन्सल व्हावं म्हणून आम्ही उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं. त्याच्याच धर्तीवर आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सहाध्यक्ष व सदस्यांची मीटिंग पंढरपूर भक्ती निवास या ठिकाणी असता या ठिकाणी आलो असता त्या ठिकाणी घोषणाबाजी आम्ही करून मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे, बीव्हीजी कंपनीला अनधिकृतपणे टेंडर झालं पाहिजे. कारण ज्या गोरगरिबांचा पैसा आहे तो पैसा जर तुम्ही असे 5-5 6-6 कोटी जर त्या ठिकाणी गोरगरिबांचा पैसा जर एखाद्या ठेकेदाराच्या घशात घालत असाल तर ते आमच्या पंढरपूर रहिवाशांना या ठिकाणी मान्य नाही. टेंडर प्रक्रिया हीच कॅन्सल करून पंढरपूर शहरातील तालुक्यातील अनेक असे विठ्ठल भक्त आहेत, सेवेकरी आहेत की त्या ठिकाणी फ्री कॉस्ट ऑफ त्या ठिकाणी काम करायला ते तयार आहेत. आणि सुरुवातीला वार्डन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ही फ्री ऑफ सेवा त्या ठिकाणी चालू होती. मग पांडुरंगाची सेवा करण्याचा जर मान आमच्या पंढरपूर रहिवाशांना तालुक्यातील रहिवाशांना जर मिळाला, राज्यातील लोक तयार आहेत, तर मंदिर समितीनं ही टेंडर जी प्रक्रिया आहे ठिकाणी राबवते ही टेंडर प्रक्रियाच बंद केली पाहिजे. तिरुपती बालाजीला आज एवढं मोठं देवस्थान आहे, जगभर त्याची प्रसिद्धी आहे, तरीही तिथं सेवाभावी सगळे लोक त्या ठिकाणी काम करतायत. त्याच पद्धतीनं पंढरपूर सुद्धा बालाजीचं प्रतिरूप म्हणून पांडुरंगाला बघितलं जातं. त्याच पद्धतीनं इथंही या ठिकाणी सर्व सेवाभावीच संस्था या ठिकाणी चालवावी, जेणेकरून गोरगरिबांचा आलेला पैसा त्यांच्याच सेवेसाठी लागला जाईल. या ठिकाणी ठेकेदारांचं घर भरलं जाणार नाही. ही जी पद्धत या ठिकाणी चालवत्यात ती मंदिर समितीने बंद करावी.